नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवत आहोत एक वाटी पोह्यापासून एक भन्नाट असा नाश्ता. म्हणजे एक वाटी पोह्यापासून आपण बनवणार आहोत सेट डोसा. सेट डोसा अगदी पटकन 10 मिनिटामध्ये तुम्ही हा सेट डोसा बनवू शकता आणि पटकन आपल्या मुलांना हा वाढवू शकता. नंतर आपण ह्यासोबत शेंगदाण्याची एक चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत. तर ही चटणी अगदी भन्नाट लागते, चवीला तर भन्नाट लागते आणि मुलं पटकन संपवतील अशी ही चटणी आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर आपण एक वाटी मोजून पोहे घेतलेले आहेत. जे कांदे पोहेसाठी आपण पोहे वापरतो तेच पोहे आहेत. एक वाटी मी इथे रवा घेतलेला आहे. रवासुद्धा नॉर्मल जो आपण उपम्यासाठी वापरतो तो रवा. एक वाटी दही घेतलेला आहे. नंतर चटणीसाठी आपल्याला इथे मुगाची डाळ, उडदाची डाळ 1 चमचा, 1 चमचा चण्याची डाळ, थोडीशी 1 लिंबा एवढी चिंच, जिरं, हिरव्या मिरच्या आणि 1 छोटी वाटी शेंगदाणे. अगदी कमी साहित्यामध्ये ही चटणी अतिशय भन्नाट अशी होते. तर आधी आपण काय करूया, जे पोहे घेतलेले आहेत हे पोहे आपल्याला चांगले 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. पोह्याला कचरा घाण असते, ती घाण सगळी निघून जाते, म्हणून पोहे नेहमी आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तर आधी आपण हे पोहे चांगले 2 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ असे धुवून घेऊया. मी तुम्हाला दाखवते की किती कचरा, हे बघा किती काळसर असं पाणी येतं. तर आता हे मी 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपण ह्यामध्ये लगेचच जो रवा घेतलेला आहे 1 वाटी, तो रवा आपण इथे घालणार आहोत. आणि लगेचच आपण इथे जे दही घेतलेलं आहे ते दही घालायचं आहे. तर दही जे आहे अगदी आंबट नको आणि अगदीच आंबटच नाही, अजिबात ताजं असं नको. आपल्याला मीडियम आंबट असं दही पाहिजे. आता आपण हे चमच्याने व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेऊया, म्हणजे पोहे आणि रवा या दह्यामध्ये चांगला भिजला जाईल. आता आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की इथे ओलसरपणा कमी आहे, तर तुम्ही इथे अर्धा वाटी पाणी घातलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, अशा पद्धतीने मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आता हे छान असं मिक्स केलंय. थोडंसं मीठ घालून घेऊया, म्हणजे चवीपुरतं मीठ आपण इथेच घालून घेणार आहे. आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा 1 मिनिटभर मिक्स करून घेऊया, म्हणजे मीठ पूर्ण आपल्या साहित्याला लागेल. आणि झाकण ठेवून आपण हे मुरण्यासाठी एक 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. आपली चटणी होईपर्यंत आपलं हे जे मिश्रण आहे हे अगदी छान भिजलं जातं. तर आता इथे मी झाकण ठेवणार आहे आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं मुरू द्यायचं आहे, म्हणजे जो रवा आहे तो रवा फुगेल आणि पोहेसुद्धा छान भिजतील. तर आता आपण चटणीची तयारी करून घेऊया. तर चटणीसाठी इथे मी 1 चमचाभर तेल पॅनमध्ये घातलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात आधी आपण चण्याची डाळ घालायची. चण्याच्या डाळीचा छान सुगंध येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत आपल्याला ही चण्याची डाळ या तेलामध्ये चांगली तळून घ्यायची. रंग चांगला बदलला पाहिजे आणि गॅस मी अगदी मीडियम फ्लेमवर गॅस ठेवलेला आहे. आणि आता हे छान असं मी परतून घेते. 1 मिनिटभर तरी आपल्याला ही चण्याची डाळ तेलामध्ये चांगली तळून घ्यायची आहे. तुम्हाला जर अशाच पद्धतीच्या नवीन रेसिपी माझ्याकडून हव्या असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि त्या बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आता रविवारच्या दिवशी काय होतं की नाश्त्यासाठी काय बनवायचं, तर अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये आपण हा डोसा बनवू शकतो. आणि हे सगळं साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं. आपल्याकडे पोहे असतात, रवा असतो, दहीसुद्धा शक्यतो आपल्या घरामध्ये असतंच. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचा नाश्ता तुमच्या मुलांना नक्की बनवून द्या. तर आता आपण इथे 1 चमचा उडदाची डाळ घातली आहे आणि अगदी एक अर्धा मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आणि लगेचच इथे आपण हिरव्या मिरच्या, जिरं घालून घ्यायचं आहे. आता मिरच्या थोड्याशा छान परतून घ्यायच्या, म्हणजे त्या आपल्या पोटाला बाधत नाही. यातच लगेच मी चिंचसुद्धा घालून घेतली आहे. अगदी 1 लिंबा एवढी चिंच घ्यायची आहे आपल्याला.
आणि शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे मी जे भाजलेले शेंगदाणे असतात तेच शेंगदाणे घेतलेत, त्यामुळे आपल्याला इथे जास्त परतवायची गरज नाही. जर तुम्ही शेंगदाणे भाजून त्याचं साल काढून जरी वापरले तरीसुद्धा चालतील. आता आपण जी चटणीचं साहित्य आहे ते थंड करून घेतलं आहे आणि हे सगळं आधी आता आपण मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे आणि आपली चटणी बनवून घ्यायची आहे. तर इथे मी आपल्या ह्या चटणीला फोडणी देणार नाही आहे, पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या या चटणीला फोडणी द्यायला पाहिजे तर तुम्ही इथे फोडणीसुद्धा देऊ शकता. तुम्ही इथे लसूणसुद्धा वापरू शकता. मी लसूण घातलेला नाही आहे, पण लसूण घातलात तरीसुद्धा चालेल. एखादा आल्याचा तुकडा, लसूण हे तुम्ही इथे वापरू शकता. तर आता थोडंसं मीठ टाकून आपण हे छान बारीक असं मिक्सरमधनं चटणी वाटून घेऊया. थोडंसं पाणी घालणार आहोत आपण. 3-4 चमचे पाणी घातलेलं आहे आणि मस्त अशी चटणी आपली बारीक वाटून झालेली आहे. तुम्हाला इथे जर ह्याला फोडणी द्यायची असेल तर तुम्ही फोडणी देऊ शकता. तेलामध्ये थोडीशी मोहरी, कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग घालून आपण ह्या चटणीला फोडणी देऊ शकतो. कधी कधी खोबरं नसतं, मग त्यावेळेला अशी ही शेंगदाण्याची चटणीसुद्धा आपण डोशाबरोबर बनवून खाऊ शकतो. तर आपलं जे मिश्रण आहे ते सुद्धा चांगलं फुगलेलं आहे. त्यातलं पूर्ण पाणी रव्याने शोषून घेतलेलं आहे. आपण इथं थोडंसं पाणी टाकून घेऊ शकतो. एक ग्लासभर किंवा अर्धा ग्लास पाणी आपण इथे घालायचं आहे आणि सगळे हे मिश्रण मिक्सरमधनं चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता मी पाणी घालून हे सगळं एकजीव करून घेतलं आहे. मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं आहे. आणि आता आपण हे एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. जशी आपण डोशालाचं बॅटर बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर आता हे मी बारीक करून घेते. तर आता आपलं मिश्रण छान बारीक झालेलं आहे. इतपत आपली या बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे. जर तुम्हाला असं वाटलं की खूप घट्ट झालं आहे तर तुम्ही इथे एक थोडंसं पाणी घालू शकता. जसं आपण डोसा बनवतो तांदळाचा तेवढंच आपला थिकनेस आपल्या डोशाच्या ह्या पिठाला सुद्धा हवा आहे. हे बघा, खूप जास्त पातळ नाही आणि अगदीच घट्ट नाही, इतपत हे बॅटर आपल्याला हवं आहे. तर या बॅटरमध्ये आपण आधीच मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला इथे मीठ घालण्याची गरज नाही. तर आता आपण इथे एक पाव चमचा बेकिंग सोडा घालणार आहोत. बेकिंग सोड्याने आपल्या डोशाला छान अशी जाळी सुटेल आणि आपला डोसा अगदी मस्त वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा हा तयार होईल. तर इथे मी एक पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि लगेचच आपण हे सगळं साहित्य व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि बाजूला गॅसवर मी आपला जो डोशाचा तवा आहे तो तवा तापत ठेवलेला आहे. तवा छान तापवून घ्यायचा, तोपर्यंत आपलं हे मिश्रण चांगलं फेटून होईल आणि आपला डोसा अगदी सुंदर होईल. तर आता आपलं हे मिश्रण चांगलं फेटून झालेलं आहे आणि आपला तवासुद्धा चांगला तापलेला आहे. आता आपण जसा डोशासाठी तवा तयार करतो त्याप्रमाणे आपण इथे तेलाचा ब्रश फिरवून घेतलेला आहे तव्यावर आणि इथे आपण पाणी शिंपडून घेणार आहे आणि हे पाणी आपण लगेचच एका सुती कपड्याने पुसून घ्यायचं आहे. म्हणजे आपला डोसा हा खाली चिटकत नाही आणि छान असा डोसा आपला निघतो. आपल्याला तेल घालण्याची सुद्धा गरज पडत नाही. तर आता हे सगळं मी छान कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे पाणी आणि आता आपण तव्यावर आपल्या आवडीनुसार लहान मोठा जसा करायचा असेल त्या हिशोबाने आपण इथे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि हळूवारपणे असं गोल गोल फिरवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आपण हे मीडियम गॅसवर आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला दिसतच असेल की आपल्या डोशाला छान जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे. आता आपण हा डोसा पलटून घेऊया. मस्त असा आपला डोसा तयार होतोय.
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे एक अर्धा चमचाभर तेलसुद्धा घालू शकता किंवा बटर, तूप याचा सुद्धा इथे वापर करू शकता. मी अगदी अर्धा चमचा तेल इथे सोडलेला आहे. आणि आता हा डोसा मी पलटी करून घेणार आहे. जसा आपण तांदळाचा डोसा बनवतो, सेट डोसा, त्याचप्रमाणे हा डोसा तयार होतो. तुम्ही नक्की हा डोसा ट्राय करा. अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्ही हा डोसा बनवू शकता. तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. तर मी हा दोन्ही बाजूने भाजून घेते. जर तुम्हाला दोन्ही बाजूने भाजायचा नसेल तरीसुद्धा चालेल. अगदी मिनिटभर आपण याच्यावर थोडीशी झाकण ठेवायचं, म्हणजे जो वरचा डोश्याचं बॅटर आहे ते सुद्धा छान शिजतं आणि आपला डोसा छान तयार होतो. मी दोन्ही बाजूने भाजून घेणार आहे, त्यामुळे मी इथे झाकण ठेवलेलं नाही आहे. तर आता आपला हा डोसा पलटून घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूने तो छान असा भाजला गेला आहे. आता आपण हा डोसा काढून घेऊया आणि आपण जी बनवलेली शेंगदाण्याची चटणी आहे त्याबरोबर आपण हा डोसा खायला घ्यायचा आहे. आता मी दुसरा डोसा घालून घेते. दुसरा डोसासुद्धा याचप्रमाणे आपण घालून घ्यायचा आहे. जसा मी पहिला डोसा घातला त्याचप्रमाणे मी हा दुसरा डोसासुद्धा घालून घेणार आहे. थोडंसं तेल मी ह्यावर टाकणार आहे, अगदी अर्धा चमचा. नाही घातलं तरीसुद्धा चालेल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे बटरसुद्धा घालू शकता. हे बघा, अशा पद्धतीने मी हे सगळे डोसे बनवून घेते. तर आता हा डोसासुद्धा एका बाजूने झालेला आहे. हा सुद्धा आता आपण पलटवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा डोसा मी भाजून घेणार आहे. पण त्याआधी मी इथे घालणार आहे थोडासा सांबार मसाला. मी या डोशामध्ये थोडंसं काहीतरी चेंजेस केलेला आहे. ज्यांना चटणी आवडत नाही, माझी जी लहान मुलगी आहे तिला चटणी वगैरे यासोबत खायला आवडत नाही, त्यामुळे मी इथे थोडासा सांबार मसाला घातलेला आहे आणि हा डोसा भाजून घेतलेला आहे. अतिशय छान लागतो. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ट्राय करू शकता. तर माझे सगळे डोसे बनवून झालेत आणि मी मस्त शेंगदाण्याच्या चटणीबरोबर ते सर्व केलेत.